मी आहे किल्ले पन्हाळगडावरती आणि किल्ले पन्हाळगडावरती तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याची धुरा ज्यांनी सांभाळली छत्रपती ताराणी यांच्या राजवाड्याच्या ठिकाणी महाराणी ताराणी यांनी पन्हाळगडावरून जो स्वराज्याचा धुरा सांभाळला तो मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत तेजस्वी आणि संघर्षाचा काळ होता. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्यावर औरंगजेबाचे मोठे संकट होते. अशा कठीण प्रसंगी महाराणी ताराराणी आपल्या अल्पवयीन पुत्राला म्हणजेच शिवाजी द्वितीय यांना गादीवर बसून पन्हाळगडावरून राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. सातारा मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर ताराराणी यांनी पन्हाळगड ही आपली राज्याची मुख्य राजधानी बनवली. येथूनच त्यांनी मुघलांच्या विरुद्ध लढ्याचे नियोजन आखले. शाहू महाराजांची सुटका झाल्यानंतर मराठी साम्राज्यात दोन गाद्या निर्माण झाल्या. 1710च्या सुमारास महाराणी ताराराणी यांनी पन्हाळगडावरूनच करवीर राज्याची स्वतंत्र गादी स्थापित केली आणि पन्हाळगड एक सत्तेचे प्रमुख केंद्र राहिले. थोडक्यात सांगायचे तर महाराणी ताराराणी यांनी पन्हाळगडाला केवळ एक किल्ला न ठेवता त्याला मुघलांच्या आक्रमणाविरुद्धच्या जिद्दीचे आणि मराठा स्वाभिमानाचे प्रतीक बनवले. राजवाड्यासमोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मंदिर दिसेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस राजश्री शाहू छत्रपती यांनी शिवरायांची अनेक स्मारके उभे केली. त्यापैकी पन्हाळगडावरील शिवाजी महाराजांचे मंदिर हे एक होय. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापाशी एक महादेव मंदिर आहे. त्याचे एक वैशिष्ट्य सांगतो. या मंदिराचे दरवाजे पूर्वेकडे आहेत, पण समोर पूर्णपणे खडा डोंगराचा भाग आहे. मागील बाजूस इतकी मोकळी जागा असताना मोकळ्या जागेकडे त्याचे मुख का बनवले नाही याची माहिती कोणाला असेल तर नक्की कमेंट करा.